पी.आय. संतोष घोडके यांच्या नेतृत्वाखाली वाहन चोरांच्या टोळीचा पर्दाफाश. अंबड पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 8 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. या कारवाईत 9 मोटरसायकली, 1 नॅनो कार व मोटरसायकलीचे सुटे पार्ट्स असा 5,15,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी इरफान शेख, अल्ताफ शेख राहणार मदिना चौक अंबड, लखन दिलीप खुळे राहणार चांगलेनगर अंबड, सुशील उर्फ मायकल अंकुश खुळे राहणार चांगलेनगर अंबड, समीर सलीम सय्यद व अज्जू सलीम सय्यद दोघे राहणार अंबड यांचा समावेश आहे. आरोपी चोरीच्या मोटरसायकलींचे सुटे भाग करून त्यांची विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी गुन्हेगारी विरोधातील आक्रमक भूमिका पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. शहरात वाढलेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना गांभीर्याने घेत त्यांनी स्वतः तपासावर बारकाईने लक्ष ठेवत प्रकटीकरण पथकाला प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध कारवाईमुळे 8 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येत 5 आरोपींना अटक करण्यात यश आले. त्यामुळे अंबड शहरातील वाहन चोरांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून नागरिकांकडून पोलीस निरीक्षक संतोष घोडके व त्यांच्या पथकाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोडके, पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे तसेच अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली पोलिसांनी आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पोलीस आणि अंबड हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं होतं. त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांनी सूचना दिल्या होत्या की हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः तसेच अंबडचे DB पथकाचे प्रमुख PSI श्री नरोडे आणि त्यांचे DB पथक यांनी पोलीस आणि अंबड हद्दीमध्ये जे काही मोटरसायकल चोरणारे जे काही टोळी आहे तर हे टोळी पकडलेली आहेत. त्या टोळीमध्ये एकूण 5 लोक आहेत. या 5 लोकांनी पोलीस हद्दीतील बऱ्याचशा मोटरसायकल चोरलेल्या निष्पन्न झालेल्या आहेत. त्यांच्याकडनं आपण आतापर्यंत पोलीस ठाणे अंबड हद्दीतले एकूण 8 मोटरसायकलचे चोरीचे गुन्हे उघडलेले आहेत आणि त्यांच्याकडे 9 मोटरसायकल सापडलेले आहेत. तसेच जे काही मोटरसायकलीचं तोडलेलं होतं जे पार्ट होते तर ते एक भरलेली नॅनो कार हे तपासामध्ये जप्त केलेले आहे. असं एकूण जवळपास 5,15,000 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. सदर या टोळीने अंबड पोलीस हद्दीत तसेच इतर पोलिसांच्या हद्दीमधल्या मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केलेला आहे. त्यातून अंबड पोलीस हद्दीतील एकूण 8 गुन्हे उघड झालेले आहेत. काही आरोपी MCRमध्ये आहेत. यातील हे जे आहेत एकूण 5 आरोपी त्यांची नावं असे आहेत की एक इरफान शेख, अल्ताफ शेख नावाचा अंबडचाच आहे. तर त्याच्याकडं मोटरसायकलचे पार्ट नव्हतं अशी माहिती मिळाली होती DB पथकाला. त्यांनी त्यात तपास पुढे टेक्निकली तो तपास पुढे नेऊन त्यामध्ये एकूण दुसरे 4 आरोपी निष्पन्न केले. त्यात चोरणारी 1-2-3 लोक आहेत. नंतर त्याचे पार्ट करून विकणारे 1-2 लोक. अशा पद्धतीने ही 5 जणांची टोळी आपण अटक केलेली आहे. त्यामध्ये हे 5 लोक आहेत. इरफान शेख, अल्ताफ शेख, त्यानंतर सुशील कुमार उर्फ मायकल खुळे, त्यानंतर लखन दिलीप खुळे, त्यानंतर समीर सलीम सय्यद आणि अज्जू सलीम सय्यद हे 5 लोक आहेत जे की ते मोटरसायकल चोरत होते आणि त्याचे पार्ट करून ते विकत होते. किती आरोपींना आपण ताब्यात घेतले? यात 5ही आरोपींना ताब्यात दिलेले आहेत. त्यामध्ये त्यांची PCR घेण्यात आलेला आहे. त्यातून बाकीच्या गुन्ह्यामध्ये पण आपण जे त्यांनी कबुली दिली आहे त्या गुन्ह्यामध्ये त्यांना वर्ग करून त्यामध्ये पण त्यांना आरोपी करण्यात आलेला आहे. अधिक आरोपीकडे तपास चालू असून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता नाकारता येते. या संदर्भात आपण काय आवाहन करणार सर? या संदर्भामध्ये आपण हे आवाहन करू शकतो की मोटरसायकल चोरी केली तर तत्काळ पोलिसांना तक्रार द्यावी. तसेच आपल्या मोटरसायकलच्या सेफ्टीसाठी त्याला लॉक वगैरे बसवा आणि जिथं ज्या ठिकाणी CCTV आहेत अशा ठिकाणी आपल्या मोटरसायकल पार्क करावे जेणेकरून जर चोरी गेली तर आम्हाला CCTVच्या माध्यमातून ते उघड करणं सोपं जाईल.